नमस्कार, लोकमत फिल्मीमध्ये मी निलेश अडसूळ तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करतो। आजचा हा आनंदाचा दिनू म्हणता येईल, सोन्याचा दिनू म्हणता येईल, कारण की तुकाराम महाराज म्हटलेलं आहे, तुका म्हणे माझी हेची सर्व सुख पाहिनं श्रीमुख आवडीने, आणि श्रीमुखाचं दर्शन झालेलं आहे। काय भावना आहे तुझी? अरे फार भरून भरून पावल्यासारखं वाटतंय, खूप बरं वाटतंय। माझं सासर पंढरपूरचं, पण पंढरपूरच्या वारीचा योग कधी आला नाही। असं म्हणतात की त्यांनी बोलवलं पाहिजे, तर पंढरपूरचा विठ्ठल केव्हा बोलवेल माहीत नाही, पण या विठ्ठलांनी बोलवलं प्रति पंढरपूर। माझ्यासाठी तेही खूप मोठं भाग्य आहे, आणि एवढ्या लोकांचं प्रेम आहे। आज तिथे बसून सगळ्या भजनी मंडळाबरोबर मला टाळ वाजवता आले। या आनंदाला शब्दात नाही म्हणता येत। हा परमोच्च आहे, स्वर्ग सुखासारखा आहे। पण ह्या देवाचं वेगळेपण आहे, खूप वेगळेपण आहे। इथे भेदाभेद अमंगळ आहे, कुठलाच भेद नाही, लहान नाही, मोठा नाही, जातीभेद नाही, कुठलाच भेद नाही। या विठ्ठलाविषयी, पांडुरंगाविषयी काय तुझी भावना आहे? काय सांगशील या देवतेविषयी? कुठेतरी वाचलेलं मी की विठ्ठल फार भाबडा देव आहे, निशस्त्र आहे, त्याच्याकडे कुठलंही शस्त्र नाही, हात कमरेवर ठेवून उभा आहे, भक्तांची वाट बघतोय। असं वाटतं या देवाकडे बघून की जाऊन मिठी मारावी याला, आणि तोही आपल्याला मिठी मारण्याकरता आसूसलाय की काय, अशा भावना आहेत विठू माऊलीच्या डोळ्यात। आणि चंद्रभागा आहे त्याच्यासमोर, म्हणजे काय, त्या माऊलीचं वर्णनच वेगळं, त्या माऊलीचं स्वरूप वेगळं। का लोक त्या कळसाला बघायला इतके शेकडो मैल चालत चालत जातात, आणि तो कळस दिसल्या एवढा वेळ ते चालतायत तरी धावत जातात त्या कळसाकडे। हे बळ कुठनं येतं, ही शक्ती कुठनं येते? ती माऊली देते आपल्याला। आज आम्ही कलाकार पण जी काही कला सादर करतो ती पण एक शक्ती आहे, जी ज्याच्यावर त्या माऊलीचा वरदहस्त आहे, आशीर्वाद आहे। विठ्ठलाकडे आज मी या निमित्ताने हेच मागणं मागतो की महाराष्ट्रावरती दुष्काळाचं सावट येऊन देऊ नको, महाराष्ट्र समृद्ध असू दे, आणि महाराष्ट्रातली कला ही तितकीच समृद्ध असू दे। आज तुला एक आठवण, म्हणजे अशी आठवण झाली आहे की आज तुझ्या चित्रपटातलं, म्हणजे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जो चित्रपट आहे त्याच्यात भेटला विठ्ठल नावाचं गाणं आहे, आणि जे आज वारीमध्ये बऱ्याच ठिकाणी वाजतंय, सकाळपासून बऱ्याच रील्सवरती ते गाणं वापरलं जात आहे। आज इथे आल्यानंतर मला सगळ्यात आधी ते गाणं आठवलं, भेटला विठ्ठल। तुझ्या काय आठवणी आहेत या गाण्याशी किंवा या वातावरणाशी, ते कसं रिलेट केलं? हे गाणं एकतर फार अप्रतिम लिहिलंय आणि फार अप्रतिम कंपोज सुद्धा केलंय, गायलंय सुद्धा फार फार सुंदर। आणि ते गाणं ज्या पद्धतीने चित्रित झालंय आज, ते लोकांना प्रचंड भावलेलं आहे। आणि आता त्याच आशीर्वादावर, त्याच पुण्याईवर धर्मवीरचा भाग 2 पण येतोय 9 ऑगस्टला, आणि त्याच्या आधी या विठ्ठलाची आणि माझी भेट व्हावी, मला या विठ्ठलांनी बोलवावं, आज त्याच्या पायाशी डोकं ठेवून मला जे समाधान मिळालंय, मला असं वाटतं या विठ्ठलाचा आशीर्वाद आहे धर्मवीर 2च्या संपूर्ण टीमच्या पाठीशी। आणि धर्मवीर 1ला जसा प्रतिसाद मिळाला तसा धर्मवीर भाग 2लाही उदंड प्रतिसाद मिळेल अशी आशा वाटते। आणि प्रेक्षक विठ्ठलाच्या रूपाने आम्हाला भेटायला येतील, आणि आम्हाला म्हणता येईल की भेटला विठ्ठल, माझा भेटला विठ्ठल। अगदी पंढरपूरच्या या जावयाला मुंबईतल्या प्रति पंढरपुरात दर्शन मिळणं यासारखा एक सुवर्ण योग नाही, तो आज जमून आला, आणि तुझ्यामुळे सगळ्यांनाच आज सुंदर विठ्ठलाचं दर्शन झालं। त्याबद्दल तुला लोकमत फिल्मीकडनं मनापासून रामकृष्ण हरी। रामकृष्ण हरी, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, राम।